mean and variance of binomial distribution. Mean and variance of binomial distribution. Binomial distribution जनरल गिवन किया तो B and P. तसं शॉर्ट फॉर्म आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल तर कसा, तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हॅव्हिंग n experiments, and B काय सांगितलं, B काल सांगितलं होतं प्रोबॅबिलिटी ऑफ स्मॉल p सांगितलं होतं काल, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. त्या एक्सपेरिमेंट मध्ये ज्याला तुम्ही सक्सेस म्हणणार आहे, P इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. कारण P मिळाला की Q मिळतो आणि मग फॉर्म्युलामध्ये फक्त तुम्हाला सांगितलेल्या x साठी कॅल्क्युलेशन करता येतं. त्याचा फॉर्म्युला पण काल सांगितला होता. आता मीन फर्स्ट, मीनस दुसरा नाव जे आहे इट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू. येस, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मीन साठी नोटेशन जनरली आपण एक्स बार वापरतो किंवा अजून एक नोटेशन जे आहे ते इट इज म्यू. त्या तिसरा नोटेशन आहे ई ऑफ एक्स. तिन्ही कुठलंही नोटेशन तिथे येऊ शकतं. आणि याच्यासाठीचा फॉर्म्युला जो आहे तो आहे n into p. n into p काल सांगितलं होतं की सगळ्यात सोपा फॉर्म्युला. n ची व्हॅल्यू माहिती असेल, p ची व्हॅल्यू माहिती असेल तर प्रोडक्ट घ्या. याच्यापेक्षा सोपा फॉर्म्युला कुठं आहे का मॅथ्स मध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री कुठंच बघायला मिळणार नाही. अगदी 7वीच्या विद्यार्थ्याला जरी हा फॉर्म्युला दिला तरी सोडवता येईल. पण तुमच्या त्यात फरक काय ते सांगतो. आता 7वीच्या विद्यार्थ्याला n ची व्हॅल्यू दिली, p ची व्हॅल्यू दिली तर तो कॅल्क्युलेशन करेल, e ऑफ x कॅल्क्युलेट करेल. पण पुढचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते त्याला जमणार नाही, ते तुम्हाला जमू शकते. त्यामुळे हे 12वीच्या स्टेजला आहे. तर याचा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हेरियन्स. व्हेरियन्स काल सांगितलं होतं की जो मीन व्हॅल्यू आहे त्याच्यापासून किती स्प्रेड झालाय ते चेक करण्यासाठी, लांब जास्त केलेत का जवळ आहे हे चेक करण्यासाठी. आणि व्हेरियन्सचं नोटेशन आहे व्ही ऑफ एक्स आणि याचा फॉर्म्युला आहे n into p into q. n into p into q. बस. आता मला सांगा, हे ज्यावेळी तुम्हाला दिलं जाईल, क्वेश्चन दिला जाईल त्यावेळी n ची व्हॅल्यू दिली जाणार आहे, p ची व्हॅल्यू दिली असेल, q ची व्हॅल्यू द्यायला लागेल. काही गरज नाही, p दिला की तुम्ही q कॅल्क्युलेट करू शकता. फॉर्म्युला काय होता, q इज इक्वल टू 1 मायनस p. बस तेवढ्या दोन व्हॅल्यूज दिल्या आहेत आणि p दिला, e ऑफ x कॅल्क्युलेट करू शकता, व्हेरियन्स ऑफ x कॅल्क्युलेट करू शकता. अगदी स्टँडर्ड डेव्हिएशन विचारला तर काय करायला लागेल, याचा स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. तिसरा फॉर्म्युला आहे तो जनरल फॉर्म्युला सगळीकडे असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन साठी नोटेशन आहे सिग्मा. इट इज द रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. मग हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जावा किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये जावा, त्या ठिकाणी ही व्हॅल्यू आली की त्याच्यावर कॅल्क्युलेशन करायचं. हे समजलं. आता तुमच्यासाठी वेगळं एक्झाम्पल काय येऊ शकतं की जे 7वी 8वीचा मुलगा नाही सोडवू शकणार. समजा तुम्हाला असं सांगितलं फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीन इज सम व्हॅल्यू 2, the mean is 4 and standard deviation is त्याची काहीतरी व्हॅल्यू दिली. And find the value of n. Find the value of n. करता येईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ q करता येईल का? जर मीन दिला आणि व्हेरियन्स दिला तर q शोधता येईल. कसा? या दोघांचा रेशो घ्या, np कॅन्सल होईल,
मीची व्हॅल्यू माहिती आहे, व्हेरियन्सची व्हॅल्यू माहिती आहे, क्यूची व्हॅल्यू. हे 12व्या विद्यार्थ्याला, हे 7व्या 8व्या मुलाला नाही करा. क्यूची व्हॅल्यू आली की त्याच्यावर काय शोधता येईल, पीची व्हॅल्यू शोधता येईल. पीची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली कारण मी माहिती आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू माहिती आहे, ती सबस्टिट्यूट केला की एन येईल. एन शोधायला सांगितला तर तेवढी प्रोसिजर करून तुम्ही ते शोधू शकता. लक्षात आलं? एक्झाम्पल्स मध्ये काय काय दिले जाऊ शकतात बघा. एन, पी, क्यू, ई ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. याच्यामध्ये हा दिला जाईल, हा दिला जाईल आणि हे विचारला जाईल. हा द्यायलाच पाहिजे असं नाही. बरोबर आहे, दोन्ही विचारलं जाईल. तो म्हणणार हे ठीक आहे, हे कसं काढणार, तर याच्यावरून पहिल्यांदा क्यू कॅल्क्युलेट करा आणि मग तो कॅल्क्युलेशन करा. किंवा उलट होऊ शकेल, एन दिला जाईल, क्यू दिला जाईल आणि हे दोघे विचारले जातील. असंही होऊ शकतं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिला जाईल आणि एन ची व्हॅल्यू दिली जाईल. तुम्हाला पी आणि क्यू विचारलं जाईल आणि मग व्हेरियन्स विचारलं जाईल. करता येईल? बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्हाला दिलाय आणि एन ची व्हॅल्यू दिली. काय करायला लागेल, इकडे डिवाइड करा, पी ची व्हॅल्यू मिळेल. पी च्या व्हॅल्यूवरून क्यू कॅल्क्युलेट करा आणि तो आला की फक्त या व्हॅल्यूला क्यू ने मल्टिप्लाय करा. हा पण मिळू शकेल. पी दिला आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिला, उरलेल्या व्हॅल्यूज विचार. सेम जसं तुम्ही यांनी डिवाइड केलं होतं तसं पी ने डिवाइड करायला लागेल. एवढाच फरक राहणार आहे. अजून काय करता येईल, इथं जसं पी विचारलं त्यावेळी क्यू दिला जाऊ शकेल. क्यू दिला जाऊ शकेल, हे सगळं विचारलं जाऊ शकते. एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिला. याच्यावर मग अशा सांगितलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू मध्ये हे दोन्ही दिले जाईल, हे विचारलं जाऊ शकतं. फॉर्म्युले किती आहेत? तिसरा फॉर्म्युला आपण वापरतच नाहीये. या दोन फॉर्म्युल्यावरती किती एक्झाम्पल्स तयार करता येतात बघा. आणि सगळे सोपे आहेत. बाकी काही नाही, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तेवढंच आहे. बाकी सबस्टिट्यूट करायचं काही नाहीच आहे. ज्याला मॅथमॅटिकल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन जमतं ते यातलं कुठलं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आणि मग एनपीक्यू दिलाय हा आणि एन ची व्हॅल्यू दिली तर पी एन क्यू शोधता येईल का? तर पी एन क्यू शोधता येत नाही. तर क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये जातं आणि तशा अवघड एक्झाम शोधता येतो तो पण क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये जातं. काय एन दिलाय, इथं पी आहे, क्यू ची व्हॅल्यू 1 मायनस क्यू 1 मायनस पी सबस्टिट्यूट करायला लागेल आणि क्वाड्रॅटिकच्या मेथडनी पीच्या व्हॅल्यूज येतील, दोन व्हॅल्यूज येतील. कदाचित दोन्ही व्हॅल्यूज बरोबर असू शकतील कारण दोन प्रॉपर्टीज असू शकतील किंवा एक मोठा 1 पेक्षा आला तर तो अलाउड नाही, एक निगेटिव्ह आला तर तो अलाउड नाहीये. ती व्हॅल्यू घेता येऊ शकेल. एमसीक्यूला जेईला जे बसणार आहे ते मात्र लक्षात ठेवा की अशी केस येऊ शकते की हा दिलाय आणि एन दिलाय आणि शोधायला सांगितलं. याच्याऐवजी हा दिला जाऊ शकतो, पी दिला जाऊ शकतो. पी दिला की क्यू शोधता येतो. पी आले, क्यू आले, इथे वापरा, इथे डिवाइड करता एनची व्हॅल्यू मिळते. ज्याला फॉर्म्युले समजले दोन्ही, किती टाइप्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 टाइप्सचे एक्झाम्पल्स आहेत. आणि बघितलं तर वाटतं की खूप काय काय अवघड आहे. काही अवघड नाही, फक्त या दोन गोष्टी लक्षात राहिल्या की, आणि तिसरी गोष्ट एवढी लक्षात ठेवायची, क्यू इज इक्वल टू 1 मायनस क्यू. बस तीन गोष्टी घेतल्या की एक्झाम्पल होतं. 2 मार्काला 3 मार्काला क्वेश्चन येतात, दोन गोष्टी शोधायला सांगितलं जातं बोर्डाला. एमसीक्यूला तर बऱ्याच वेळा यापैकी एक्झाम्पल हे दिलंच जातं. फॉर्म्युले लिहिले, लिहून घ्या हे फॉर्म्युला.
झालं लिहून? तो चार काही लिहून घ्यायची गरज नाही, तुम्हाला समजावून सांगितलं एक्झाम्पलचे प्रकार कुठले कुठले येऊ शकतात. एक्झाम्पल सोडवायला लागलं की लक्षात येईल. एक काम करायचं, या टाईपचं एक्झाम्पल आलं की दोन्ही फॉर्म्युले आधी लिहून ठेवायचे आणि मग कुठे कुठे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतं बघितलं की सगळं सोडवून सोपं झालं. झालं लिहून सगळ्यांचं एक्झाम्पल्स. given capital X is equal to B of n. हा जो रॅन्डम व्हेरिएबल आहे कसा आहे? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. काय सांगितलं जातं? कॅपिटल X इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. कॅपिटल X रॅन्डम व्हेरिएबल मधला आहे आणि हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. या सिम्बॉलचा अर्थ असा. n is equal to 10, p is equal to 0.4. Find e of x and variance of x. चला किती लोकांचं उत्तर येतं बघू. फॉर्म्युला लिहून ठेवा. सुरू करा सगळ्यांना. For a binomial distribution, mean x bar is equal to formula लिहा variance v of x is equal to formula लिहून ठेवा. Here आता आपल्याला व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या दिली बघा. n is equal to 10 दिला, p is equal to 0.4 दिला. सेकंड ज्यांचं झालं फर्स्ट, p is 0.6. Expected value of x is equal to 6. Find n and variance of x. पहिल्याचं उत्तर किती लोकांचं आलं? एवढेच. सगळ्यांना यायला पाहिजे. स्ट्रेटवे कॅल्क्युलेशन आहे.
Select the answer. X bar is 4 and variance of x is 2.4. Alright? Okay. Second. किती लोकांचं आलं? सेकंड आन्सर. चला आता बाकीचे लोक ज्यांचं आलं त्यांच्यासाठी थर्ड एक्झाम्पल लिहून ठेवतो. N is 25 and expected value of x is 10. Find P and SD of x. Standard deviation. फक्त इथं नोटेशन मीनचा घेताना E of x घ्या. फॉर्म्युला तेच, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. या स्टेप्स आहेत असतात फक्त गिव्हन बदलेल. आणि आता पी ची व्हॅल्यू दिली, E of x ची व्हॅल्यू दिली बाय फर्स्ट. E of x value is 6 is equal to n into p is 0.6. Therefore, 6 divided by 0.6 is equal to n is equal to 10. आता n ची व्हॅल्यू आली, p ची व्हॅल्यू आली. तुम्हाला दुसरी व्हॅल्यू विचारली व्हेरियन्स ऑफ x. व्हेरियन्स ऑफ x चा फॉर्म्युला काय आहे? n into p into q. n ची व्हॅल्यू 10 आहे, p ची व्हॅल्यू 0.6 आहे, q ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि कॅल्क्युलेट केलं की लक्षात येईल की हे एक्झाम्पलच्या व्हॅल्यूज आधीच्या एक्झाम्पलच्याच व्हॅल्यूज आहेत, फक्त आदला बदल केले ते. आणि इथं पण व्हेरियन्स ऑफ x हा 2.4 च येतो. आलाय का? किती लोकांचं आलं उत्तर? सेकंडचं. अरे बाकीच्या लोकांचं न्यूमरिक कॅल्क्युलेशन स्वतः का गडबड आहे. गुणाकार भागाकार करायचा आहे किमती भरून. म्हणून तुम्ही असा 7वी-8वीचा विद्यार्थी सांगितला नाही, 5वी नाही सांगितला, 8वी सांगितला. काही लोकांचं त्याच्यापेक्षा कमी पडायला लागले आहे. काय घरी बसून ऑनलाईन सगळं विसरायला लागलं काय? हात चालत नाही. Given for a binomial distribution, n is 10. The expected value is 8. Find variance of x. त्यांचं थर्ड झालं तर फोर्थ सोडवायला लागा, यांचं झालं नाही तर इकडे लक्ष द्या. फॉर्म्युला अगेन सेम. गिवन n is equal to 25. Expected value of x is 10.
first formula by first n is 10, a to the product of x is 10, n is 25 into p. p ची व्हॅल्यू येते 25 into divide करा 10 divided by 25 is equal to p divide numerator and denominator by 5 is 2 by 5. That p is equal to 2 by 5. किती लोकांचं उत्तर आलंय p चं? येस, व्हेरी गुड. आता अजून काय विचारलंय? स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलंय. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे पहिल्यांदा मला व्हेरियन्स करायला लागेल. व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे? n ची व्हॅल्यू 25 दिली, p ची व्हॅल्यू 2/5 आली, q ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का? पहिल्यांदा शोधा करेल. डायरेक्ट घेऊ नका, फॉर्म्युला लिहा आणि मग करा. As q is equal to 1 minus p, it is 1 minus 2/5 is 3/5. Then by second, variance of x is equal to n is 25 minus 2/5 into 3/5. 5 into 5 is cancelled with 25, it is 6. Variance of x. नेहमी प्रश्न परत एकदा खात्री करत चला. काही वेळा हुशार विद्यार्थी सुद्धा इथे गडबड करतात. एवढे कॅल्क्युलेशन करतात आणि पुढच्या प्रश्नाकडे जातात परीक्षेत. विचारलंय काय? व्हेरियन्स काढून थांबला तर शेवटचा मार्क मिळणार नाही. सगळे येत असताना मार्क घालवू नका. Then standard deviation of x is equal to square root of variance of x is equal to √6. याची व्हॅल्यू लॉग टेबल असेल तर कॅल्क्युलेट केला तर चालेल, नाही तर असाच ठेवा, काही फरक पडत नाही. परफेक्ट स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घ्या, नसेल तर आहे असंच ठेवा. चला, फोर्थ व्हेरियन्स ऑफ एक्स किती लोकांचा आला? ओके, व्हेरी गुड. Given n is equal to 10, expected value is 8. तर इथं काही p विचारलेला नाहीये, पण p काढल्याशिवाय q मिळणार नाही आणि pq मिळाल्याशिवाय व्हेरियन्स मिळणार. म्हणजे प्रश्न आणि तुम्हाला p कॅल्क्युलेट करा असं न सांगताच सगळं कॅल्क्युलेट करायला लावलं. आता ज्या होत्या त्याच सगळ्या स्टेप्स येणार आहेत. तर व्हॅल्यूज बदलतील. एक्स बारच्या आणि ई ऑफ एक्सच्या आणि व्हेरियन्स ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज बदलतील, पण आहे या स्टेप्स येणार. फक्त पुढची स्टँडर्ड डेव्हिएशनची स्टेप थोडी कमी होईल. म्हणून सांगितलं मग चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवत बसला हे कुठलं काय, काही गरज नाहीये. इथं या दोन फॉर्म्युल्यामध्ये बघायचं कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेत. नेहमी या तिन्ही व्हॅल्यूज मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. त्या तीन पैकी 2 व्हॅल्यूज दिल्या जातील. अगदीच अवघड केलं तर या 4 प्रश्नामध्ये नाही, क्यू ची व्हॅल्यू दिलीच आहे. म्हणजे पहिल्यांदा पी मिळवून यांच्यातली एक व्हॅल्यू आणि तो आला की यांच्यात दोन्ही फॉर्म्युले वापरायला लागणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. का आलं? पी ची व्हॅल्यू किती आली? 1/2 ओके. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे आवाज क्लिअर येत नाही. It is n is 10 into p, so 8/10 is equal to p, that is p is 0.8. q किती येणार आहे? 0.2. आता इथं व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. व्हेरियन्स ऑफ x, this is 10 into 0.8 into 0.2 is equal to हाच क्वेश्चन एमसीक्यू ला येतो आणि मग ऑप्शन्स येतात. ए 16, बी 1.6, सी 0.16, डी 0.016 किंवा 160. डेसिमल मध्ये चूक केला तर उत्तर अवेलेबल आहे, हे लक्षात ठेवायचं. डेसिमल मध्ये चुकला तरी उत्तर तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे काही लोकांचं कॅल्क्युलेशन असं आलं तर बरोबर येतं, कारण चूक झाली तरी, किंवा
शेवटचं आन्सर चुकलं तर तेवढाच 1 मार्क जातो, पण MCQ ला गेला तर 2 मार्क जाणार, हे लक्षात ठेवायचं. डेसिमल्सच्या ऍडजस्टमेंट्स व्यवस्थित बघा. चल काही MCQ बघूया. Write the question. A die is thrown 100 times. A die is thrown 100 times. यांची व्हॅल्यू काय आली? 100. तो एक्सपेरिमेंट आहे, किती वेळा केला? 100 टाइम्स. प्रश्न वाचताना सुरुवातीला ह्या गोष्टी शोधायला सुरू करा. A die is thrown 100 times. Full stop. If getting an even number is considered a success, then the standard deviation of the number of success is. प्रश्नामध्ये काहीतरी थोडीशी गडबड वाटते. एकच मिनिट प्रिंटला एकदा खात्री करून देतो मी. नवीन पुस्तक कोणाकडे आहे का? माझ्याकडे आहे का? आधीच प्रिंट आहे. पेज नंबर 253 वरती क्वेश्चन मध्ये काय चेंज आहे का बघा, मी आता सांगितलं. मिसेलियस मधला 253 माझ्या ह्याच्यात आहे, तुमच्या कदाचित पेज वेगळा असेल. मिसेलियस 8 मधला फर्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ सक्सेस असंच आहे. किती सक्सेस द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आहे. द नंबर ऑफ 56 सक्सेस, 60 सक्सेस, एक्सची व्हॅल्यूज दिलेली नाही आहे. द स्टँडर्ड डेविएशन ऑफ नंबर ऑफ सक्सेसेस. ओके ठीक आहे. पी ची व्हॅल्यू किती आहे? पी ची व्हॅल्यू किती आहे? डाय थ्रो केलाय, सक्सेस कशाला म्हटलंय? इवन नंबर. मग इवन नंबर कुठले आहेत? 2, 4, 6. किती चान्सेस आहे? 3 आउट ऑफ 6. मग पी किती आला? क्यू किती झाला? 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 1 हाफ. हा झाला 1 हाफ. यांची व्हॅल्यू किती झाली? 100. मग व्हेरियन्स विचारलं का स्टँडर्ड डेविएशन विचारलं? MCQ ला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. व्हेरियन्स इज इक्वल टू रूट ऑफ NPQ is equal to root of n is 100 into 1/2 into 1/2. This is 25. Answer is 5. Options can be bada. A root 50, B 5, C 25 and D 10. Options लिहून ठेवायचे खाली. A root 50, B 5, C 25 and D 10. कॅल्क्युलेशन्स ज्यांना एक्सप्लेनेशन हवा असेल तर लिहून ठेवा. The mean and variance of a binomial distribution. are 4 and 2 respectively. Then the probability of 2 success is
the mean and variance of binomial distribution are 4 and 2, then the probability of 2 successes. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेत? एक्स बार किंवा ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली, ती किती आहे? 4 आहे. त्याच्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स 2 दिला आहे. एन ची व्हॅल्यू नाही, एन ची व्हॅल्यू नाही दिली. नंबर ऑफ सक्सेस किती सांगितले? 2 सक्सेसेस. म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? एक्स ची व्हॅल्यू आहे. किती एक्सपेरिमेंट केले हे सांगितलेलं नाही, बरोबर आहे का? किती वेळा एक्सपेरिमेंट केला परत परत एन सांगितलेलं नाहीये, पण किती सक्सेसेस पाहिजे सांगितलंय. म्हणजे इथं तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायला लागेल? आधीचा पहिला फॉर्म्युला एनसी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. 2 सक्सेसेस मिळण्याच्या चान्सेस किती पैकी सांगितलं नाही, किती पैकी तुम्हाला शोधायला लागेल या दोघांचा उपयोग करून. चला एन शोधून काढा. किती येतो? एन किती येतो सांगा. काय येणार? ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला लिहा, व्हेरियन्सचा फॉर्म्युला लिहा, त्याच्यावरून काय कुठली व्हॅल्यू मिळते ते सांगा. पहिल्यांदा काय मिळतं? एन मिळतो. डायरेक्ट नाही मिळत आहे. काय मिळतं? क्यू मिळतो. मिळाला का? किती लोकांना क्यूची व्हॅल्यू मिळाली? तुला 1 नी डिवाइड करा. वेरियन्स ऑफ एक्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स npq divided by np is equal to 2 divided by 4. np gets cancelled and therefore we are getting q is equal to 1/2. आलाय का? किती लोकांची आली q ची व्हॅल्यू? ओके. आता त्याच्यावर काय काढणार? n काढता येईल का? जोपर्यंत n मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही तुम्हाला. एन करता येईल डायरेक्ट नाहीये, पी काढायला लागतं. येस, पहिल्यांदा पी कॅल्क्युलेट करा. ही मिळाले, क्यू मिळाले, एच व्हॅल्यू मिळाली का? अजून पण नाही मिळाली. कशावर मिळते? सेकंड वरून. पी माहिती, क्यू माहिती आहे, एन शोधायचा आहे. बाय 2, देन बाय 2. एन is into p 1/2, q 1/2 is equal to 2, and therefore n is equal to 2 into 2 4, transfer that into 2 8. So we are getting n is equal to 8. आता n ची व्हॅल्यू मिळाली, p माहिती आहे, q माहिती आहे, 2 सक्सेसेस साठी कॅल्क्युलेशन करायचे. नाव probability of capital X is equal to small x is NCX p raised to x q raised to n minus x. Small x ची व्हॅल्यू किती आहे? 12 for x is equal to 2. So probability of capital X is equal to 2. प्रश्नात बघा काय सांगितलं. n ची व्हॅल्यू आहे 8 c2 into p 1/2 raised to x is 2 into q 1/2 raised to 8 minus 2. This is 6.
8C2 कसा कॅल्क्युलेट करायचा त्याला काल सांगितलं होतं 2 आहे नंतर 8 into 7 तेवढा असेल आणि 2 फॅक्टोरियल आहे 2 into 1 into 1/2 raised to 2 plus 8 minus 2 परत येणार आहे हे 2 कॅन्सल होईल लाईक 4 शिल्लक राहतो 4 म्हणजे 2 स्क्वेअर into 7 स्क्वेअर divided by 2 raised to 8 हा 2 स्क्वेअर आणि इथला 2 raised to 6 7 divided by 2 raised to 6 किती आहे 2 raised to 6 64 नक्की का दोघांना सांगितलं 2 raised to 2 2 raised to 3 2 raised to 4 2 raised to 5 2 raised to 6 का थांबताय दुसऱ्या कोणीतरी उत्तर द्यायची वाट बघायला 7 divided by 64 and the options are the option is not available ऑप्शन नाही तिथं आहे 28 divided by 256 4 ने मल्टिप्लाय केलं तर येतं का बघा येतं 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येतं समजलं उरलेले एमसीक्यूज मिसलेनियस मधले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा याच्यामध्ये काही शंका असेल तर घेऊन या इथं हा टॉपिक माझ्या बाजूने कंप्लीट झालेला आहे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा